उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या एका मित्रासोबत त्याच्या गावी गेलो होतो. तो गाव कोकणात होतं. कोकणात हिरवी झाडे, उन्हाळ्यातही दिसणारी शेती आणि एक वेगळंच शांतता. आम्ही गावी पोचलो तेव्हा सगळे लोक जमले होते. माझा मित्र मुंबईत राहायचा म्हणून त्याचे नातेवाईक, मित्रपरिवार सगळे त्याला भेटायला आले होते. संध्याकाळी ठरलं की आज सगळे मिळून खेळायचं. संध्याकाळी सुमारे 5 वाजता आम्ही खेळायला बाहेर पडलो. गावाच्या थोड्या बाहेर एक मोठा मैदान होता. त्या मैदानाच्या बाजूला एक जुनी खोल विहीर होती. आम्ही रोज तिथेच खेळायचो. पहिल्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता एकदा माझा चेंडू तिथे त्या विहिरीजवळ गेला. मी धावत धावत तिथे पोचलो. चेंडू उचलायच्या आधी मी विहिरीत डोकावून पाहिलं. ती विहीर खूप खोल होती. आत जाळ्या लागलेल्या होत्या आणि आतून एक विचित्र थंड वास येत होता. मी दुर्लक्ष केलं, चेंडू उचलला आणि परत खेळायला गेलो. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही लपंडावाचा खेळ चालू केला. सगळे मुलं ते विहिरीजवळ लपायची. एकदा मी विहिरीच्या मागे लपायला गेलो. तेवढ्यात मला अचानक एक आवाज आला. जणू कोणीतरी हळूच हाक मारतंय, पण कोणीच प्रतिक्रिया केली नाही. मी घरी आलो आणि माझ्या मित्राला विचारलं, अरे तुला विहिरीजवळ काय आवाज आला का? तो म्हणाला, नाही रे, मी तर तुझ्यासोबतच होतो. मी स्वतःला समजवलं, भास असेल. पण दुसऱ्या दिवशी खेळताना मला तोच आवाज पुन्हा आला. यावेळी मी विहिरीत वाकून पाहिलं, पण आता काहीच दिसलं नाही. मी मित्रांना सांगितलं, मला त्या विहिरीजवळ आवाज येतो. तो म्हणू लागला, अरे सोड रे, तुझा भास असेल. त्या संध्याकाळी मी मित्राच्या आईला विचारलं, काकू त्या विहिरीजवळ काय आहे का? ती क्षणभर गप्प झाली आणि म्हणाली, तिकडे जाऊ नकोस. त्या विहिरीत एका बाईने जीव दिला होता. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी काही दिवस तिकडे जाण्याचं टाळलं. पण 2-3 दिवसांनी खेळता खेळता माझं लक्ष पुन्हा तिकडे गेलं. तोच आवाज, यावेळी जास्त स्पष्ट. मी लहान होतो, मन चलबिचल होतं. मी विहिरीजवळ गेलो, खाली वाकलो आणि हाक मारली, कोण आहे खाली? कोणीच प्रतिसाद दिला नाही. मी मागे वळलो आणि माझ्या पाठीमागे एक बाई उभी होती. मी घाबरून थबकलो. ती बाई शांत आवाजात म्हणाली, बाळा, तू या गावात नवीन दिसतोयस. मी घाबरतच उत्तर दिलं, हां, मी मुंबईहून आलोय उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी. ती हसून म्हणाली, मी बाजूच्याच घरात राहते. कधी गरज पडली तर ये माझ्याकडे. हे बोलून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती बाई मला पुन्हा विहिरीजवळ दिसली. आम्ही बोलू लागलो. तिसऱ्या दिवशीही. असे 2-3 दिवस चालू राहिले. मग माझा घरी जाण्याचा वेळ आला. मला वाटलं एकदा त्या बाईला भेटून जावं. तो बराच वेळ तिथेच उभा राहिला. हाक मारली, पण ती बाई दिसली नाही. तो नाराज झाला आणि परत जायला निघाला. तेवढ्यात विहिरीतून हळू थंड आवाज आला, मी खाली आहे, तू येतोयस का खाली? तो आवाज ऐकताच तो मुलगा न कळत विहिरीकडे झुकू लागला. तो खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता, पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला आणि त्याला जोरात पकडलं. तो ओरडला, अरे वेड्या, कुठे चाललास? तिकडे जाणं मनाई आहे. मग तो म्हणाला, म्हणतात या विहिरीत एक बाई आहे, जो खाली जातो तो परत कधी वर येत नाही. हे ऐकताच तो मुलगा भानावर आला. दोघं घाबरून तिकडनं निघून गेले आणि घरी पोचले. काही दिवसांनी तो मुलगा मुंबईला परतला. शाळा सुरू झाली. सगळं नॉर्मल वाटत होतं. पण रात्री त्याला विचित्र स्वप्न पडू लागली. ती बाई स्वप्नात दिसायची, जोरजोरात हसायची, किंचाळायची, माझ्यासोबत ये, माझ्याकडे ये, विहिरीत ये. महिना गेला, 2 महिना गेला. स्वप्न
अजून भयानक होत गेलं. तो घाबरून आई वडिलांना सांगू लागला. आई वडिलांनी त्याच्या मित्राच्या गावी फोन केला. तेव्हा कळलं, तुमच्या मुलाला त्या बाईने झपाटलं आहे. आई वडील घाबरले. ते मुलाला घेऊन परत त्या गावी गेले. तिथे एका तांत्रिकाला बोलवण्यात आलं. तांत्रिकाने स्पष्ट सांगितलं, हा मुलगा झपाटलेला आहे. विहिरीजवळ पूजा सुरू केली. मंत्र सुरू झाले. तेवढ्यात अचानक थंड वारा सुटला आणि अदृश्य आवाज आला, मला हा मुलगा पाहिजे. मला याला विहिरीत घेऊन जायचं आहे. मला हा माझ्या मुलासारखा वाटतो. तांत्रिक जोरात म्हणाला, हे शक्य नाही. हा तुझा मुलगा नाही. त्याचे आई वडील अजून जिवंत आहेत. ती बाई किंचाळू लागली, जोरात हसू लागली. तांत्रिकाने मंत्र पूजा सुरू ठेवली. अचानक ती बाई जोरात किंचाळली आणि अदृश्य झाली. तो मुलगा तिथेच बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शुद्धीवर आला, गेल्या 2 महिन्यात काय घडलं त्याला काहीच आठवत नव्हतं. पण आजही कोकणातल्या त्या विहिरीजवळ संध्याकाळ झाली की लोक तिकडे जाण्यास टाळतात. कारण म्हणतात ती बाई अजूनही तिथेच आहे.